आपल्या विनोदांनी महाराष्ट्राला खळखळून हसवणारा एक गुणी अभिनेता भूषण कडू अचानक कुठे गायब झाला, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अनेकांनी तर अभिनेता भूषणने देश सोडलाय किंवा तो या जगातच नाही अशा प्रकारच्या अफवा देखील पसरवल्या. पण नेमकं भूषणचं अचानक गायब होण्याचं कारण काय होतं? तर खऱ्या आयुष्यात अभिनेता भूषण अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड देत होता. अनेक संकटांचा सामना करत होता. त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं याबद्दल आता भूषणने स्वतः लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण खुलासा केलाय. खऱ्या आयुष्यात सगळं अगदी छान सुरू असताना क्षणात चित्र कसं पालटलं याबद्दल सांगताना भूषणने म्हटलंय की मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात जाऊन पोहोचलो. प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं. मला हळूहळू सिनेमे मिळाले. माझं लग्न झालं. कादंबरी सारखी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली. आम्हाला मुलगा झाला. सगळं मस्त चाललंय आमचं, असं म्हणत असताना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जसे चढउतार येतात, अगदी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. मी त्यावेळी अनेक दुःख पचवली. वडिलांचं जाणं, आईचं जाणं, मग आजीचं जाणं आणि त्यानंतर लॉकडाऊनचा काळ सुरू झाला आणि माझी कादंबरी वाचायची अर्धवट राहून गेली. कोविडची शेवटची लाट होती तेव्हा ती देवाघरी गेली आणि आयुष्यात खूप मोठा हादरा बसला. भाऊक होत अभिनेता भूषणने पुढे म्हटलंय की माझ्या पदरात 11 वर्षाचं लेकरू होतं. अचानक या गोष्टी घडल्या. मी पूर्ण हल्लो. कादंबरी माझं सगळं मॅनेजमेंट सांभाळायची. एका बायकोचं नवऱ्याचं आयुष्यातून निघून जाणं आणि त्याने मला एवढा मोठा हादरा बसू शकतो, तर एखाद्या बाईचा नवरा जेव्हा तिला सोडून जातो तेव्हा त्या बाईचं काय होत असेल, तिचं महत्व मला पूर्णपणे कळून चुकलं होतं. या सगळ्या प्रसंगानंतर मी स्वतःला जरा पडद्याच्या मागेच ठेवलं. मुलाची जबाबदारी पदरात होती, पण दुःख काही केल्या कमी होत नव्हतं. अर्थात मुलाच्या जबाबदारीमुळे मला पुन्हा काम करणं गरजेचं होतं. मला प्रेक्षक जेव्हा विचारायचे, सध्या तुम्ही काय करता, तेव्हा मी अगदीच निरुत्तर होतो. बिग बॉसमध्ये माझं कुटुंब अनेकांनी पाहिलं होतं. मी बरेच दिवस पडद्यावर नसल्याने काही जणांनी मी या जगात नाहीये असं जाहीर केलं होतं. माझ्याबद्दल खूप वावड्या उठावल्या. कोविडच्या काळात माझा आर्थिक संचय संपत होता आणि हळूहळू सगळे पैसे संपले. त्या काळात आपलं कोण आणि परकं कोण हे मला समजलं. एक वेळ अशी आली की माझ्याकडे पैसेच नव्हते. प्रचंड आर्थिक चणचण होती. पण कोणाला सांगणार? माझ्या मुलाने हा सगळा काळ पाहिला याची फार खंत आहे. माझ्या सासूबाई मेवना आहेत, म्हणून मी मुलाला घरी ठेवून कामासाठी बाहेर पडू शकतो. या काळात काही जणांनी खूप चांगली मदत केली, पण काही लोकांनी पाठ फिरवली. कसेबसे मी दिवस ढकलत होतो. एके दिवशी ठरवलं की हे सगळं पाहण्यापेक्षा आपण या जगातून निघून जाऊया, स्वतःला संपवूया. मी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहायला घेतली, पण ती संपेना. रोज मी ती चिठ्ठी लिहायचो आणि असाच एकदा मी बाहेर सामान आणायला गेलो. आमच्या इथे एक छत्र्याचं दुकान होतं. मी विचार करत होतो छत्री घेऊ की नको. दुकानदार बोलला 350 रुपये किंमत आहेत. माझं असं झालं की अरे पैसे जपून वापरले पाहिजेत. तेव्हा माझ्या मनात विचार आला, 22 व्यावसायिक नाटकं, 8-9 सिनेमे, ज्याने 7 वर्ष कॉमेडी एक्सप्रेस केली, स्वतःच्या 2-2 गाड्या, ड्रायव्हर असं सगळं असलेला माणूस, आज त्या माणसाला 350 रुपयांसाठी विचार करावा लागतो. तो प्रसंग माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हा माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. ती माणसं म्हणाली, तुमचं काम आम्ही पाहतो, तुम्ही खूप चांगलं काम करता. मला तेव्हा फक्त कामाची गरज होती. आता हळूहळू प्रयत्न करून आणि स्वामी कृपेने मी पुन्हा कामासाठी सज्ज झालोय, असे या मुलाखतीत अभिनेता भूषण कडूने सांगितलंय. खऱ्या आयुष्यात भूषणने अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करत आता तो पुन्हा अभिनय करण्यासाठी सज्ज झालाय. त्यामुळे भूषणला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. नक्कीच भूषणला सर्वांनी सपोर्ट करावा अशी आमच्या मराठीजन या चॅनलतर्फे आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतोय. त्याचे शो, मालिका, चित्रपट तुम्ही नक्की बघा. तो एक गुणी अभिनेता आहे, त्यामुळे तुम्हाला तो त्याच्या अभिनयातून कधीही निराश करणार नाही हे नक्की.